आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी भावना बैराट। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठान मध्ये श्री गणेश जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा। होम हवन, प्रवचन आणि भव्य आरतीने भाविक मंत्रमुग्ध। इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानाच्या वतीने श्री गणेश जन्मोत्सव गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी अत्यंत भक्तिमय आणि आनंद उत्सवी वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळी 8 ते 11 या वेळेस पारंपरिक विधीप्रमाणे होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परिसरात मंत्रोपचारांनी आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। संध्याकाळी हबप अशोक क्षीरसागर यांचे प्रभावी प्रवचन आयोजित करण्यात आले। त्यांच्या प्रवचनातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला। मोठ्या संख्येने भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला। यानंतर श्री गणेश जन्म संध्याकाळी ठीक 6:10 करण्यात आला। नंतर गणरायाची भव्य आरती इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाली। आरती वेळी संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमला गेला। या कार्यक्रमात श्री रामचंद्र जाधव, श्री वकील सचिन साळुंके, श्री प्रवीण गिरमे, श्री देवा कोले, श्री जयंत पाटणकर, श्री प्रसाद साटे, श्री अजय भाटी, श्री अनिल रेळेकर, श्री पांडुरंग मडबाळ, श्री राजेंद्र सत्रे तसेच प्रतिष्ठानाचे सर्व पदाधिकारी व इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते। शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिभावाने साजरा झालेला हा गणेश जन्मोत्सव भाविकांसाठी अस्मरणीय ठरला। आज या ठिकाणी गणेश जयंती निमित्त जे सर्व भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्व भाविक भक्ताचे इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतोय। असंच आपण नेहमी आम्हाला सहकार्य करावी अशी विनंती करतोय आणि या भागामध्ये आपल्या मंदिराचं नावलौकिक कसे वाढेल याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी आणि त्या पद्धतीत मंदिरामध्ये आल्यानंतर शांतता ही फार महत्वाची आहे आणि ती शांतता पाहावी। मंदिरात कोणी आल्यानंतर गप्पा गोष्टी चर्चा करू नये, देवदर्शन करावे, आत्मज्ञान साधन करावे आणि आपलं दर्शन घेऊन आपण आपले बाहेर पडावे अशी विनंती करतो आणि अध्यक्षाला विनंती करतो की आपण 2 शब्द बोला। उपस्थित गणेश भक्तांना गणेश जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा। आज गणेश जयंती निमित्त आपण सगळे उपस्थित आहात आणि सकाळपासून गणेश याग, गणेश जन्म सोहळा या सगळ्यासाठी आपण जी उपस्थिती दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने आपल्याला लाख लाख धन्यवाद। अशाच पद्धतीने आपण अण्णांनी सांगितलं तसं नियमित इथं येत जाऊ आणि आमच्याकडून काही सूचना असतील किंवा अजून याच्यात काही बदलणं अपेक्षित असेल तर त्या सूचनाही आपण वेळोवेळी आम्हाला द्याव्यात। चांगल्या सूचनांचं नक्कीच स्वागत केलं जाईल एवढ्याच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। आलेल्या सर्व भक्तांचे इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानमध्ये शेवटचे स्वागत आहे। आपण प्रत्येकानं हे आपलं मंदिर आहे असे समजून या मंदिरामध्ये राहायचं आहे। ही शांतता आहे, ही शांतता पाळायची आहे एवढं मी सांगतो। इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानमध्ये वर्षभर विविध उपक्रम साजरे होत असतात आणि हे उपक्रम अतिशय मनाला भावणारे असतात। इथं आल्यानंतर प्रत्येक भाविक सुख आणि समाधानी होऊन जातो। प्रसाद देखील फार सुंदर असतात इथं आणि आमच्या आज महाराष्ट्र न्यूज चॅनलचे शेख आमच्या सोबत आलेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद, आभार। मी सेवेकरी अजय भाटी आलेल्या सगळ्या भाविकांना मनापूर्वक स्वागत करतो आणि आपल्या गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। पुणे शहर आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज मराठी।